हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं चैतालीस आर्ट गॅलरीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण श्रावण सोमवार निमित्त बेलाच्या पानातील शिवलिंगाची अतिशय सुंदर आणि देखणी रांगोळी पाहतोय. तर त्यासाठी आपण 6 ते 6 टिपके देऊन घेतलेत आणि त्या टिपक्यांना तिसऱ्या टिपक्यापासून अशी आपण लाईनिंग काढून घेतल्यात आणि ते टिपके जोडून त्यापासून प्रत्येक कोपऱ्याला एक बेलाचं पान तयार करतोय. बेलाच्या पानाला 3 पानं असलेलं जे पान आहे बेलाचं ते आपण शंकराच्या पिंडीवरती वाहतो. त्यामुळे प्रत्येक बाजूला आपल्याला इथे 3-3 अशा प्रकारचे पानं काढून घ्यायचे आहेत. आता याला आपण हिरव्या रंगाने कलर भरून घेऊयात की जेणेकरून पानाचा जो लूक आहे तो येईल. अशाच पद्धतीने आपण चारही बाजूंची जी पानं आहेत त्यांना अगोदर डार्क हिरव्या रंगाने रांगोळी भरून घेऊयात. बेलाचं पान हे जास्त पसरटही नसतं आणि जास्त उबटही नसतं. त्यामुळे अशा पद्धतीने आपण ही पानं काढून त्याला रंग देऊ शकता. या अगोदर आपण डार्क ग्रीन कलर यूज केला होता. आता आपण फेंटमधला हिरवा कलर घेतो आहे की जेणेकरून त्याचे देठ आपल्याला पानाच्या आतमधल्या ज्या शिरा आहेत त्या दाखवता येतील. देठापासून ते पानांच्या शिरापर्यंत आपण तोच कलर यूज केलेला आहे. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही अशी छोटीशी डिझाईन काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये डॉट काढून त्याला आपण फुलांसारखं करणार आहोत. त्या डॉटला खूप सुंदर प्रकार आहे हा की ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला बोटाने गोल करायचे. त्याच्यामध्ये एक चिमूटभरच पिवळा रंग देऊन परत त्याला गोल करा आणि त्याच्यामध्ये लाल कलर द्या. दिसायला खूपच सुंदर वाटतं आणि हा जो भाग येतो तो म्हणजे फुलांच्या आतमधला मध्यभाग जो असतो तो तयार होतो. दिसण्यासाठी छान आहे. आता अशा प्रकारे आपण त्याला फक्त छोट्या छोट्या रेषा देऊन फूल तयार करून घेऊयात की जेणेकरून ते दिसायलाही खूप सुंदर वाटेल. आत्ता वेळ आली आहे शिवलिंग पाहायची. तर बघूयात शिवलिंग कसं होतं आहे ते. राहिलेले खालचे 2 टिपके आपण जोडून घेतलेत. त्याच्यानंतर 4 टिपक्यांवरती एक लाईन घेतली आहे आणि त्या 2 टिपक्यांना आपण अशा पद्धतीनं जोडून घेतलं आहे आणि 2 रेषा मारून परत त्यांना जॉईन करून घेतलं आहे. इथे काय झालं आहे तर 2 वेगवेगळ्या लाईनिंग तयार झालेत. आता त्याला बोटाने आपण असं सरळ व्यवस्थित करून घेऊयात. आणि वरचा जो भाग आहे म्हणजे पिंडीतून पाणी पडत असल्यासारखं तिथे आपल्याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आता हा जो पिंडीचा वरचा भाग आहे तो त्या 2 टिपक्यांनी जोडून घेऊयात आणि थोडंसं हाताने त्याला व्यवस्थित असा आकार देऊयात. आता या सगळ्यांना काळा कलर देऊन घेऊयात की जेणेकरून ती पिंड आहे असं वाटावं. शक्यतो तर पिंड ह्या दगडांच्या असतात त्याच्यामुळे त्यांचा रंग शक्यतो काळपट असतो. त्यामुळे हा कलर आपण इथे यूज करतो आहे.
हे सगळं करत असताना जेव्हा आपण कलर भरतो त्यावेळेला कलर थोडा का होईना बाहेर सांडतो, तर त्यावेळेला पांढऱ्या रंगाच्या रांगोळीने आपल्याला तिथे हायलाईट करून घ्यायचं आहे. आणि आता अशा पद्धतीने आपलं शिवलिंग तयार झालेलं आहे. खूप सुंदर आणि सहज काढता येणारी अशी रांगोळी आहे. तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे. ही रांगोळी मला माझ्या आजीने शिकवलेली होती, म्हणजे आजीपासून आलेली ही रांगोळी आहे. तिला तिच्या आईने शिकवली होती. त्यामुळे पिढ्यानपिढ्या एकमेकांकडे आलेल्या या रांगोळ्या अतिशय सोप्या तर आहेतच, पण खरंच खूप सुंदर आहेत. ज्या त्या दिवसाचं महत्त्व सांगणाऱ्या वेगवेगळ्या रांगोळ्या आहेत. तर आता हे आपण थोडंसं डेकोरेट करून घेतो आहे, की जेणेकरून एक छानसा लूक यावा. चारी बाजूने इथे बेलाची पानं आहेत, थोडंसं फुलांचं डेकोरेशन आहे. आणि आता बघा आपला एक सुंदर असा रांगोळी तयार होत आलेली आहे. तेच परत आपण काढणार आहोत. इथे पण अशाच पद्धतीनं लाइनिंग देऊन छोट्या 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 फुलांची डिझाईन तयार करतो आहे. ही फक्त 3 बाजूला करतो आहे, वरच्या बाजूला जागा शिल्लक राहत नाही आहे, त्यामुळे आपण वरच्या बाजूला करत नाही आहोत. तर मग श्रावणातल्या सोमवारी तुम्ही ही रांगोळी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणखी रांगोळ्या पाहण्यासाठी चॅनलला भेट अवश्य द्या. थँक्यू.